अष्टविनायक सिद्धेश नायक चॅनल तुमचं स्वागत करतोय। तर आज आहे आपला अष्टविनायक यात्रेचा दिवस दुसरा आणि आता आपण आहोत ते म्हणजे रांजणगावमध्ये। आपण इथे स्टे केलेला या रूममध्ये। आता आपण इथं दर्शन वगैरे घेऊ रांजणगाववरनं आणि इथनं आपल्याला जायचं टोटल 4 गणपती करायचे आहेत। जसे होतील तसे तुम्हाला कव्हर अप करून दाखवतो मी। आणि आपला कालचा ब्लॉग पण टाकलेला आहे मी, लवकरात लवकर जाऊन तो पण ब्लॉग तुम्ही बघून घ्या। जर तुम्हाला तो ब्लॉग आवडला असेल तर त्या ब्लॉगला पण त्या व्हिडिओला पण लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटू। आपण आता सगळं आपल्या गाडीवर पॅकअप करतो सामान आणि आपल्या पोरं पण येतात, सगळे आपण रेडी झालेलो आहोत। चला हे बघा रुपम कोळी इथं आलेला आहे, या ना पहिला बघू शकता तुम्ही। आता आपला सगळा तिथं सेटअप पहिला पाया पडून घेऊ। हा बघा मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे, समोरच मंदिर आहे आपला, इथनं आपण जाऊ आता। हे बघा त्यांची पण तयारी वगैरे झालेली आहे। वाटलं नाही आज पण ट्रॅव्हलिंग जास्त आहे, एवढी नाही 200 किलोमीटर असेल। 4 गणपती नंतर पाली मस्तीला काय रूपम तुला फेमसच केलं पहिले ब्लॉग मध्ये। आज येतो ऑक्शन आहे उलवेंडर प्रीमियर लीग मध्ये, उलवेंडर नाही पाचगाव प्रीमियर लीग बघू 14 नंबर आहे। नंतर बघू कत्ती याला सोल जातोय, गणपती बाप्पा सोल जातोय जास्त। पार्टी देणार आहे मला येऊ लगेच याने नारळ घेतला आहे। हर्षल कसं वाटतंय आज कधी ट्रॅव्हलिंग आहे जास्त नाही ना? 300-400 किलोमीटर ना आज तेवढा नाही आहे, आज 200-250 किलोमीटर आहे। हे बघा हा इथं मंदिर आहे, इथनं लाईन आहे, आपण जाऊ आता लाईनीला। ते दोघं पण येतात। तर मंडळी आपला एकदम चांगला प्रकारे असं दर्शन झालं आहे आणि दर्शनाचा कलच बघू शकता। हे बघा बघू शकता मंडळी। आता आपण इथं चाय नाश्ता बनवायला थांबलोत। नाश्त्याला कांदा पोह आणि चाय बनवू मस्तपैकी आणि डायरेक्ट आपण थेऊरला जाऊ। बघू शकता हर्षल कोळी कांदे पोहेवाला, कांदे पोहे बनवताना चहाचा काय आता त्याने आपला बनवू, चहा पण बनवू, चहा पण भेटेल। छान पोह का हो तर हो, छान पोहे खायचे, कांदे पोहे टेन्शन नाही बस। नारळ नानकडा येत होती मम्मी का आपण आयसा तेल तरी टाकायचा, सुकवलं ते प्लेटी देऊ का तुला फटाफट? चला कांदे पोहे खायला या, कांदे पोहे। इथं आता मस्त चाय बनतोय आपला। मंडळी आता आम्ही फायनली थेऊरला पोचलोत आणि इथे तुम्हाला गर्दी दाखवतो मी। हे बघा एवढी गर्दी आहे, दर्शन वगैरे घेऊ आता, दाखवतो। तू व्हिडिओ काढायला भेटली तर काढतो, नाही तर नाही भेटली तर नाही काढू शकत, सॉरी। बघू शकता अशा प्रकारे आपलं दर्शन वगैरे झालंय इथं चिंतामणीचा। आता इथनं आपण ना थोडं जेवायला वगैरे थांबू आणि कसं पण करून ना आपल्याला लेण्याला टच व्हायचं 6च्या आधी, कारण का 6 वाजता लेणी बंद होत आहे। हे बघा दर्शन वगैरे झालं आहे यांचा सगळ्यांचा आमचा। भेटू आपण डायरेक्ट तिथे जेवणाच्या स्पॉटवर, जेवायला वगैरे बनवू आता जाऊ पुढं। आम्ही आता इथं थांबलो जेवणासाठी, जेवण वगैरे बनवतो
काय बसलेला रूपम काय बसलेला रूपम बसलेला पापराचा चुरा झाला. पापराचा चुरा गेला. बघू शकता मस्त जेवण बनवतोय. मिठाची पुरी फोडताना पण एक कोली चवीनुसार मीठ आपल्या खिचडी भात मध्ये टाकताना मामा झोपलाय पार. मामाची पडली भीती. मामाने आम्हाला दिलं इथं बनवा पोरानं जेवण. यो मामा चांगला होता. यो मामाचा पोऱ्या रूपम भालेराव पाटील. नागाव ते रूपम भालेराव पाटील. मामा यो मामाचा पोऱ्या. यंदा पोऱ्या यो शकता. आपल्या इथं जेवण पण रेडी झालाय. मसाला भात बनवत होतो. खिचडी भात झाला. मसाला भात तर काय करायचं. जेवण कमी मग मोबाईल जास्त. हसती 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 घे जरा. मला पापड घेतला. ये बघा ही गँग काय झाली बघा. टीम चालली. डॉगेश भाई मंडळी आता आम्ही पोचलो ते म्हणजे श्री क्षेत्र ओझर. तुम्ही बघू शकता मंदिर. ओझरला आपण पोचलो. वाजले 8:30 वाजले. बघा इथं पूर्ण तलाव आहे. बघू आता काय करतोय. पाय वगैरे पडून घेऊ. हे बघा श्री विग्रहार श्री क्षेत्र ओझर. ओ किती लाईन आहे दर्शनाला. मंदिर परिसर एकदम नीट अँड क्लीन. का रे कसा वाटला रस्ता. रस्ता एकदम सुनसान जंगलांची आहे. डायरेक्ट जंगलांना. मंडळी बघू शकता आमचा टायमिंग वर गॅसने आम्हाला दिला धोका. काय पण ना बोलू शकतस. आता काय करणार. गॅसने आम्हाला धोका दिला आहे. आलो ना आता हॉटेलला. काय करणार. आजचा मेनू मस्त होता. वाटाणा भात व्हेज बिर्याणी मस्त आहे की नाही रे. हर्षल धोका दिला तर काय करायचं. जाऊ दे आता आम्ही हॉटेलचं जेवण जेवतून आता आम्ही लेण्याद्रीला आहो. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मी इथेच एंड करतो.